नमस्कार. रब्बी अनुदानाचे पैसे अनेक शेतकऱ्यांना मिळाले आहेत, काहींना यायचे बाकी आहेत. पण हा व्हिडिओ आहे पैशांच्या फसवणुकीबद्दल. तुम्हाला मिळालेले पैसे हे रिटर्न देखील जाऊ शकतात. त्यामुळे पैसे आलेल्यांनी व ज्यांना पैसे यायचे बाकी आहेत त्यांनीही ही महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. नाही तर तुमचे पैसे हे गेलेच म्हणून समजा. कोणती काळजी घ्यायची ती याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ फार मोठा देखील नाहीये, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे. पहिली गोष्ट, सरकारी पैशांबाबत कोणताही फोन आल्यास त्यांना OTP देऊ नका. तर रब्बीचे पैसे यायला चालू झाल्यापासून जास्त फसवणूक OTP मागून होत आहे. फोन करून म्हटलं जाते की सरकारकडून 10,000 रुपये आले आहेत, बँक डिटेल्स घेतले जात आहेत, OTP मागितला जातोय आणि तुमच्या खात्यावरचे सर्व पैसे काढून घेतले जात आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, सरकार कधीही OTP मागत नाही. अनुदान देताना बँकेला किंवा सरकारला OTPची गरज नसते. त्यामुळे अशा कॉल पासून दूर राहा. जे काही भोळेबाबडे शेतकरी आहेत त्यांना ही बातमी खरी वाटते आणि OTP मागितल्यावरती ते देऊन देखील टाकतात. त्यामुळे असं करू नका, OTP देऊ नका. दुसरी गोष्ट, अनोळखी लिंक, SMS, WhatsApp मेसेज उघडू नका. अनेकांना मेसेज यायला लागला आहे की तुमचे 10,000 रुपये थांबले आहेत किंवा तुम्हाला 10,000 रुपये ह्या दिवशी मिळतील. पैसे मिळवण्यासाठी हे करा. तर त्याखाली त्यांनी लिंक दिलेली असते आणि ती क्लिक करायला सांगतात. तर तुम्ही जर ती लिंक क्लिक केली तर तुमचा मोबाईल त्यांच्या कंट्रोलमध्ये राहणार आहे. बँक खाते आणि UPI देखील हॅक होऊ शकते. सरकार रक्कम जमा झाल्यावरती कोणतेही असे लिंक देत नाही, त्यांचा फक्त मेसेज असतो. तिसरी गोष्ट, फार्मर्स ID कोणालाही देऊ नका. काही लोक सरकारी अधिकारी बनून डॉक्युमेंट्स मागतात, आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो, फार्मर ID आणि नंतर त्याचा गैरवापर होतो. सरकारी अधिकारी अशा कोणत्याही पद्धतीने डॉक्युमेंट्स मागत नाहीत. त्यामुळे पैशासाठी असे फार्मर ID मागितले तर द्यायचे नाहीयेत तुम्हाला. चौथी गोष्ट, पैसे खरोखरच आले आहे का हे फक्त 2च जागी तुम्हाला तपासायचं आहे. कोणाच्याही भरोशावर राहायचं नाहीये. ह्या 2 गोष्टी करा. पहिली गोष्ट, तुमचे बँक पासबुक किंवा बँकेचे अधिकृत ऍप तुम्हाला बघायचं आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र DBT किंवा अधिकृत वेबसाईट. काही वेबसाईट बनावट देखील असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. काही पर्टिक्युलर वेबसाईट आहेत की ज्या फक्त शेतकऱ्यांसाठी आहेत, बनावट देखील आहेत, पण त्यावर तुम्हाला क्लिक करायचं नाहीये. आणि आधार नंबर टाकताच तुमचं बँक खाते हॅक होऊ शकतं जर बनावट वेबसाईट तुम्ही ओपन केल्या तर. आता कोणत्या जे वेबसाईट आहेत त्या फक्त शेतकऱ्यांसाठी आहेत. तर पहिली गोष्ट, महाराष्ट्र DBT पोर्टल हे शेतकऱ्यांसाठीची वेबसाईट आहे. PM किसान अधिकृत पोर्टल हे शेतकऱ्यांसाठीच वेबसाईट आहे. ज्या शेतकऱ्यांसाठीच्या वेबसाईट आहेत त्याच फक्त तुम्हाला ओपन करायच्या आहेत. कोणत्याही बनावट वेबसाईट ओपन करायच्या नाहीयेत. आणि तुमच्या खात्यावरचे पैसे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे आहेत. या कुठल्याही अशा बाहेरच्या बातमींना बळी पडू नका. तुमचे पैसे, सगळ्यांचे पैसे खात्यावरती जमा होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्वांना मदत दिली जात आहे. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. पहिली गोष्ट, ते फार्मर ID देऊ नका किंवा दुसरा OTP मागितला तर OTP देऊ नका. खात्री केल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलू नका. आणि हाच मेन हेतू होता हा व्हिडिओ बनवण्याचा, की तुम्हाला अवेअर करायचं होतं, तुम्हाला सुरक्षित कसं ठेवता येईल हेच फक्त या व्हिडिओमधून सांगायचं होतं, जे आज सांगितलं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अनेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. खूप शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या घटनेची माहिती होईल. रब्बीचे पैसे आल्यापासून ह्या घटना खूप वाढल्या आहेत. तर ह्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा आणि अनेक शेतकऱ्यांना देखील दूर राहायला सांगा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद.